हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर स्वागत झाल्यानंतर मग आजचा विषय काय आहे? तर आजचा विषय आहे पहा, तुम्हाला माहिती आहे की एमपीएससीनं अभ्यासक्रम बदलला आहे ना। 2023 पासून आपण यूपीसी सारखा पॅटर्न ते लागू करणार आहेत आणि त्याच्यामध्ये एक विषय आहे पहा, ऑप्शनल पेपर म्हणून। मग त्या ऑप्शनल पेपर विषयी थोडीशी माहिती आहे। मग ते यूपीएससी साठी असो अथवा एमपीएससी साठी असो, कुणी विद्यार्थी असो, त्या दोघांसाठीही महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। तर याच्यामध्ये काय काय पाहणार आहोत आपण? तर पहिल्या सुरू तर हा वैकल्पिक विषय म्हणजे काय, दुसऱ्या वेळेस पाहणार आहोत आपण किंवा दुसऱ्यांदा की वैकल्पिक विषयाचं महत्त्व, विशेषतः मुख्य टॉपिक हाच होता परंतु याला थोडं एक्सटेंड केले आपण। तर त्याच्यानंतर वैकल्पिक विषय कसा निवडावा, आणि चौथी गोष्ट आहे की आवड म्हणजे निवडताना एक आवड हा विषय येतो, तर आवड कशी ओळखावी असा एक टॉपिक आहे। तर हे चारही म्हणजे विषयाचा अर्थ काय आहे किंवा विषयाचं महत्त्व काय आहे किंवा त्याची निवड कशी करायची आणि आवड काय, तर या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये। ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये सगळी तुम्हाला माहिती मिळेल, व्यवस्थित चांगल्या प्रकारे अनुभवाच्या आधारे मिळेल। तर ठीक आहे, सुरुवात करूया मग। तर पहिला आहे की वैकल्पिक विषय म्हणजे काय है ना। यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये आता दोन्हीकडे हे तो लागू आहे। तर वैकल्पिक हा शब्द आहे पहा, तर त्याचा विकल्प है ना असं बी म्हणतो आपण, की निवड हा शब्द येतो त्याच्यावर, निवडीचा विषय त्याने दिलाय। थोडक्यामध्ये वैकल्पिक विषयाचा अर्थ काय होतो की ज्याच्यामध्ये निवड आहे है ना, वैकल्पिक किंवा ऑप्शनल, ऑप्शन विकल्प। तर या दोन्ही शब्दावरून आपल्याला काय समजतं की त्यात निवड करायची। आता मग याचा काही दुसरा असा विशेष अर्थ नाही, कारण तुम्ही जर पाहिलात तर GS 1 2 3 4 किंवा एस या सगळ्या गोष्टींमध्ये समानता पाहायला मिळते आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही निवड करायची नाही, ते ऑलरेडी दिलेलं असतं। परंतु एक विषय आपल्याला दिलाय की त्याच्यामध्ये तुमची वैयक्तिक निवड, म्हणजे आपल्याला स्वतंत्र बहाल केले की तुम्ही निवडा तुमच्या मते, तर त्याला आपण ऑप्शनल पेपर म्हणतो। म्हणजे जे आपल्या हातात आहे, जे आपण करू शकतो असा एक विषय, त्याला वैकल्पिक विषय असं म्हणता येतं। तर ही थोडीशी त्याची एक संकल्पना समजूया है ना, याच्यापेक्षा मोठी बी असू शकते, परंतु ज्याच्यामध्ये स्वतंत्र आहे, ज्याच्यामध्ये एमपीएससी यूपीएससीचा काही हात नाही, ते फक्त आपल्याला स्वतःला निवडायला सांगतात आणि आपल्या निवडीनुसार मग ते आपल्याला सगळ्या गोष्टी, प्रश्नपत्रिका आणि ते सगळं असतं त्याच्यामध्ये। तर ठीक आहे, तर ही एक निवड आहे। तर पुढे जाऊया मग। हा एक तुम्हाला पहिली गोष्ट समजली की ऑप्शनल पेपर नेमका आहे तरी काय। तर त्याच्यानंतर मग दुसरा प्रश्न आहे की या ऑप्शनल पेपरचं महत्त्व काय, इम्पॉर्टन्स है ना, की महत्त्व काय। आता महत्त्व कशासाठी महत्त्वाचं आहे पहा, जसं की एमपीएससी यूपीएससी काय करायचं, तर एक चांगला अधिकारी म्हणून किंवा समाजाची सेवा करायची आहे, किंवा असे बरेच आपल्याला आपण इम्पॉर्टन्स देतो त्याला की याच्यामुळे करायचं आहे। किंवा जसं की घरामध्ये एखादं जे स्विमिंग करायचे आहे किंवा सायकल करायची आहे, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद मिळतो, म्हणजे महत्त्व माहीत आहे तेव्हा आपण त्याच्यामध्ये उत्सुकता दाखवतो। तर तसंच आहे की ऑप्शनल पेपरचं महत्त्व जर माहीत असेल, विशेष म्हणजे स्पर्धेच्या दृष्टिकोनातून, बाकीच्या दृष्टिकोनातून, तर आपल्याला त्याच्यामध्ये बरंचसं कार्य करता येतं। आपण थोडंसं जास्त काय म्हणतो त्याच्यामध्ये उत्साह घेतो म्हणा, किंवा त्याच्यामध्ये रस घेण्याचा प्रयत्न करतो। तर त्याच्यामुळं महत्त्व माहीत असणं महत्त्वाचं आहे। विशेषतः स्पर्धा परीक्षेमध्ये एक एक गोष्टीचं महत्त्व खूप 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 कामी येतं। तर त्यासाठी पाहूया मग। तर हे ऑप्शनल पेपरचं जे काही महत्त्व आहे ना, ते आपण एका दृष्टिकोनातून नाही तर काही दृष्टिकोनातून पाहूया पहा, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला ते थोडीशी एक 360 डिग्री अप्रोच म्हणा, किंवा थोडीशी एक असा पूर्णपणे माहिती मिळेल की ऑप्शनल इम्पॉर्टन्स का आहे है ना। बऱ्याच वेळा यूपीएससी म्हटलं जातं की ऑप्शनल घ्या, ऑप्शनल निवडा, चांगल्या प्रकारे करा, असं तसं म्हटलं जातं। तर असं काय महत्त्व आहे त्याला? तर पहिला दृष्टिकोन आहे पहा, स्पर्धेच्या दृष्टिकोनातून ऑप्शनल पेपरला काय महत्त्व आहे, ते एक दृष्टिकोन आहे। त्याच्यानंतर आणखी जर पाहिला तर गुणाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे, म्हणजे आपल्या वैकल्पिक विषयाला किंवा ऑप्शनल पेपरला। त्याच्यानंतर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून काय महत्त्व आहे या पेपरला, तर ते पाहायचं आहे। म्हणजे आपल्याला चार दृष्टिकोनातून विचार करायचे की ज्याच्या अनुषंगानं याला विशेष महत्त्व दिलं जातं स्पर्धा परीक्षेमध्ये। तर एक एक आपण पाहूया मग, एक एक गोष्टी पाहूया त्याच्यामध्ये। पहिलं पहा, स्पर्धेच्या दृष्टिकोनातून वैकल्पिक विषयाचं महत्त्व किंवा ऑप्शनल पेपरचं महत्त्व कशाचं, या दृष्टिकोनातून। म्हणजे थोडक्यात पहा, स्पर्धेचा काय महत्त्व आहे किंवा स्पर्धेमध्ये ऑप्शनल पेपरला काय इम्पॉर्टन्स आहे ते पाहूया। तर याच्यामध्ये तुम्हाला जसं पहिल्या सुरू सांगितलं की तुम्हाला निवडीचं स्वातंत्र्य दिलेलं आहे ना, स्वतंत्र बहाल केले, तुम्ही काही करा, तुमच्यानुसार निवडा, असं त्यांनी म्हटलं आहे। तर मग हे का आहे असं, तुम्हाला स्वतंत्र काय दिलं की तुमचं वेगळेपण सिद्ध करा। आता वेगळेपण कशानं येतं, एकतर तुम्ही म्हणजे मुलाखतीमध्ये बी होऊ शकतं आणि तुमच्या लिखाणामध्ये बी दिसतं। याच्यामुळे काय इतरांपेक्षा तुमच्यामध्ये कोणते गुण आहेत हे बी पाहायला मिळतात। हे एक महत्त्व आहे ऑप्शनल पेपरचं, कारण सगळे पेपर सगळीकडे समान आहेत,
परंतु असा तरी काहीतरी वेगळा भाग असला पाहिजे की तुमच्यामुळे त्याची ओळख पडते किंवा इतर गोष्टी बी त्याच्यामध्ये येऊ शकतात. त्याच्यानंतर तिसरा एक महत्त्वाची गोष्ट आहे समान संधी आहे ना. म्हणजे सगळेच पेपर आहेत आपल्याकडे, GS 1, 2, 3, 4 आहे ना, सगळेच पेपर आहेत त्याच्यामध्ये, सगळेच मुलं त्याचा अभ्यास करतात. परंतु कधी काय होतं की काही मुलांना काही सब्जेक्ट चांगल्या प्रकारे जमतात, काही मुलांना काही जमतच नाही. काही जे फील्ड असतात जसं की सायन्स असेल किंवा दुसरी आर्ट कॉमर्स, काही जणांचे ते विषय थोडेसे परफेक्ट असतात, काही जणांनी अगोदरच प्रॅक्टिस केली, असं बरंच काहीतरी असतं त्याच्यामध्ये. म्हणजे काय तर काही जण वीक राहू नये किंवा काही जणाला कव्हर करता यावे सगळे सब्जेक्ट, हा एक दृष्टिकोन बरं का. म्हणजे असं UPSCने किंवा MPSCने विचार केला असावा असं नाही, परंतु जस्ट थिंक केलं तर आपल्याला समजतं की एक समान संधी बी ऑप्शनल पेपरमुळे मिळते. कारण ती स्पर्धासारखी होते. मग कारण बरेच मुलं GS 1, 2, 3 मध्ये चांगले असतील आहे ना, थोडंसं ऑप्शनल पेपरमध्ये गळतील, काही मुलं ऑप्शनल पेपरमध्ये जास्त स्कोअर करतील पण 1, 2, 3 मध्ये गळतील, असं बी होतं. त्याच्यामुळे थोडीशी समान संधी मिळते. त्याच्यानंतर आणखी एक महत्वाची बाब आहे म्हणजे विषयाची समज आहे ना. स्पर्धेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला बऱ्याच फील्डमध्ये काम करावं लागतं, तर त्याच्यामध्ये थोडीशी विषयाची समज घेण्याची वृत्ती आहे का, रस घेता का तुम्ही, किंवा अशा प्रकारे म्हणजे काय तर थोडासा अधिक अभ्यास करण्यासाठी एक ऑप्शनल पेपर दिला जातो. मग अधिक अभ्यास किती करायला त्यांनी सांगितलंय, तर इथे लिहिले तुम्हाला दिसतंय, हा मेन एक्झामिनेशन म्हणजे UPSCच्या याच्यामध्ये दिलेला म्हणजे काय काय विचारलं जातं असं थोडक्यात सांगितलं जातं. तर त्यांनी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये सांगितले की ऑप्शनल पेपरबद्दल काय, कुठपर्यंत आणि किती त्यांचं अभ्यास करायचा आहे. तर ते सांगतात द स्कोप ऑफ द सिलेबस फॉर द ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 6 अँड पेपर 7 फॉर द एक्झामिनेशन इज द ब्रॉडली ऑन अ डिग्री लेवल. डिग्री लेवलचं आहे म्हणतात. आणि त्याच्यामध्ये त्या सांगताना काय म्हणतात हायर लेवल, हायर दॅन द बॅचलर डिग्री अँड लोअर दॅन द मास्टर डिग्री. म्हणजे जसं की एखाद्याचे पदवी आहे BA आणि MA, तर ते काय म्हणतात BA आणि MAच्या मधला जो काय अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला अभ्यास करायचा आहे असं त्यांनी सांगितलंय. म्हणजे एखादा ऑप्शनल पेपर जर निवडत असताल तर ते कसं सांगितलंय, थोडासा वरचा आहे ना, म्हणजे मास्टरच्या खालचा आणि पदवीच्या वरचा असा मधला भाग तुम्हाला अभ्यास करायचा असं म्हटलंय. परंतु याच्यामध्ये एक्सेप्शन आहे की जसं की मेडिकल सायन्स असेल, इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, तर ते काय म्हणतात की फक्त पदवीपस्तरच तुम्ही अभ्यास करा असं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं आहे. म्हणजे एक्सेप्शन त्याच्यामध्ये आहे. बाकीच्या ज्या आर्ट्स कॉमर्स फॅकल्टी आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर दोन्हीच्या मधला आहे ना, BA BCom आणि MA MCom त्यांच्या मधला जो आहे त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय आहे तर त्यांनी थोडीशी अधिक समज असावी असं त्यांनी म्हटले. आता स्पर्धेच्या दृष्टिकोनातून अन्य बी महत्व असू शकतं परंतु इतकं तरी आपल्याला मानता येतं की एवढ्या गोष्टी वैकल्पिक विषयाच्या दृष्टीनं महत्व दाखवितात. त्याच्यानंतर हा झाला पहिला मुद्दा. त्याच्यानंतर गुणाच्या दृष्टिकोनातून वैकल्पिक विषय किंवा ऑप्शनल पेपर का महत्व आहे. गुण घेणं तर आपलं इम्पॉर्टन्स आहे का, त्याच्यानुसार रँक मिळतो, बरंच काहीतरी घडतं. तर पहिला मुद्दा काय अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका. आता हे जर सगळ्याला असतं तुम्ही म्हणसाल की सर याच्यामध्ये काय आहे महत्व. याच्यामध्ये एवढंच महत्व आहे सगळ्याला बी अभ्यासक्रम आहे. आता प्रश्नपत्रिका तर सध्या नाहीत आहे ना, 2023 पासून सुरू होणार आहे, परंतु येणाऱ्या पुढच्या मुलांना किंवा इतर मुलांना हा एक म्हणजे पॉईंट महत्वाचा आहे. अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका का महत्वाची आहे, तर इतर बी सब्जेक्ट आहेत GS 1, 2, 3 आहेत, SC आहे, सगळे आहेत. परंतु ऑप्शनल पेपरमध्ये काय असतं की अभ्यासक्रम तुम्ही जर पाहिलात तर थोडाफार म्हणजे स्टॅटिक पोर्शन मधला भाग असतो. आणि प्रश्न जरी पाहिलात तर तुम्हाला पाहायला भेटतं की एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये विचारण्याची एक पद्धत आहे, याच्यापेक्षा बाहेर ते जाऊ शकत नाहीत. हे प्रश्नपत्रिका आणि अभ्यासक्रमावर कळतं. मग असं जेव्हा कळतं म्हणजे काय होतं की तुम्हाला गुण घ्यायला वाव मिळतो. परंतु अशी गोष्ट आहे ना, म्हणजे असं जर विश्लेषण करण्याची गोष्ट दुसऱ्या पेपरमध्ये समजत नाही, कारण दुसरे पेपर हे डायनामिक आहेत, वारंवार बदलतात, प्रश्नाचं स्वरूप बदलतं, असं बरंच काहीतरी बदललं जातं. परंतु ऑप्शनल पेपरमध्ये बऱ्याच वेळा पाहायला भेटतं की तो एक पोर्शन असतो जो स्टॅटिक असतो आहे ना. म्हणजे काय त्या विषयाची समज अशा बऱ्याच दृष्टीने येतो. तर थोडक्यात वेगळे पण जाणवतं. म्हणजे असा एक भाग आहे की जो थोडासा स्थिर राहून तुम्हाला गुण मिळवून देतो है ना, तर तो भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉईंट आहे स्पर्धेचा आवाका. 5 लाख 10 लाख मुलं याच्यामध्ये अभ्यास करतात. त्याच्यामध्ये मग गुण कसे मिळवायचे आणि प्रत्येक जण हा भाग लागलेलाच असतो की म्हणजे गुण मिळवायचे. त्याच्यामुळं ऑप्शनल पेपर हा असा आहे की गुणाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला एक वेगळा मार्ग देतो है ना, ज्याच्यामध्ये तुम्ही नाविन्य करू शकता. असं म्हणा की इतर मुलं सपोज दोघा मुलांनी सुद्धा मराठी लिटरेचर घेतला आहे किंवा कुठलाही घेतला आहे तर त्याच्या दोघांमध्ये फरक जाणवतो. कारण गुण घेण्याची जी शैली असते ती बदलते. म्हणजे एवढ्या विद्यार्थ्यामधून किंवा एवढ्या ह्याच्यामधून. तर म्हणायचे काय की स्पर्धेच्या आवाकामध्ये ऑप्शनल पेपर तुम्हाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतं गुणाच्या दृष्टिकोनातून. त्याच्यानंतर ऑप्शनल पेपर असा आहे की ज्याच्यामध्ये विचारण्याची मर्यादा येते. उदाहरणामध्ये पहा, आम्ही मराठी लिटरेचर शिकवतो है ना, मराठी साहित्य. त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात कुठला एक टॉपिक घ्या
है ना टॉपिक जर घेतला, उदाहरणामध्ये तुम्ही पहा एखादं पुस्तक घेतलं, जेव्हा मी जात चोरली होती, बाबूराव बागुलांचं पुस्तक आहे, तर त्याच्यामध्ये काही मुद्दे असतात, म्हणजे जसं की दलितपणा आहे ना, किंवा त्याच्यामध्ये येणारा जो वास्तविकपणा आहे किंवा ती शैली आहे. आता हे 2-3 थीम पाहिलं का त्याच्यापेक्षा जास्त विचारणार नाहीत, कारण त्याच्यामध्ये आहेच तो मेन गाभा. किंवा तुम्ही जर पाहिलात तर ब्राह्मण कन्या हे पुस्तक आहे ना, हे फक्त उदाहरणासाठी पहा, मराठी लिटरेचरमध्ये, म्हणजे हे UPSC मध्ये आहे बरं का, एक तुम्हाला समजण्यासाठी. तर त्याच्यावर काय आहे की स्त्रीवादी एक मुख्य भूमिका आहे, स्त्री आधुनिक वळण घेते तेव्हा काय करते, अशा 2-3 थीम सापडतात. म्हणजे त्या पुस्तकावर एक विचारण्याची मर्यादा येते, जसं की दुसऱ्या पेपरमध्ये पाहायला भेटत नाही. किंवा तुम्ही पहिल्या ह्याच्यामध्ये का भाषेचं स्वरूप आणि कार्य असं जर टॉपिक असला आपला, तर त्याच्यामध्ये काय करता येतं की विचारून काय विचारणे, त्याच्यामध्ये भाषा, स्वरूप, कार्य, त्याची लक्षणे, म्हणजे विचारण्याची मर्यादा आहे. आता विचारू शकतात बरंच काही, परंतु मुख्यच विचारतील ना, बिनाकामाचं तुम्हाला PhD कशाला करून घेतील किंवा MPhil कशाला करून घेतील, नाही करणार ते. म्हणजे काय, जेव्हा आपण गुणाच्या दृष्टीने विचार करतो अभ्यासक्रम किंवा याच्याला, तर तिथं मर्यादा येते विचारण्याची. आणि जेव्हा विचारण्याची मर्यादा येते तेव्हा आपल्याला त्यांची नस दाबता येते, म्हणजे इथवर आपला अभ्यास करता येतो. म्हणजे हा एक गुणाच्या दृष्टीने महत्व आहे की आपला गुण जास्त घेता येतात. त्याच्यानंतर पहा कला कौशल्य आहे, पहा विचाराची मर्यादा आहे, अभ्यासक्रम माहिती आहे, प्रश्न थोडक्यात माहिती आहे, बरंच काही माहिती आहे. म्हणजे काय, थोडक्यात आपलं कला कौशल्य दावायला किंवा लिखाणाला तिथं वाव आहे, तर असं बी तुम्ही म्हणू शकता याच्यामध्ये. तर दुसरी गोष्ट काय, तर कला कौशल्य झाल्यानंतर तुमच्या लिखाणामध्ये सटीकपणा आणि ठराविकपणा येतो आपल्याला, है ना. पहा ही एक महत्वाची बाब आहे की सटीकपणा येतो लिखाणामध्ये आणि ठराविक. आता सटीकपणामुळे काय होतं, सटीक मार्क मिळतात, असं पळत जात नाही इकडे तिकडे, असं होत नाही. आणि तुम्ही ठराविकच सराव करतात, कारण तुम्हाला अभ्यासक्रम माहिती आहे, त्याची विचाराची मर्यादा माहिती आहे, विषयाचा गाभा माहिती आहे ना. तर अशा प्रकारे, तर थोडक्यात काय सांगायचं आहे की जेव्हा एखादा अभ्यासक्रम ऑप्शनल पेपरचा असतो, त्याचा विषयाचा गाभा कळतो, कारण प्रश्नपत्रिका माहीत असते आपल्याला, किंवा विचारण्याची मर्यादा कळते, कारण विश्लेषण केल्यानंतर, अगोदर नाही कळत ते, विश्लेषण केल्यानंतर कळतं त्याच्यामध्ये. आणि मग या सगळ्या गोष्टीमुळे एक सटीक येतं की अभ्यास एवढा करायचा, सराव एवढा करायचा. मग काय, त्याच्यामध्ये पुन्हा कला कौशल्य दावल्यानंतर गुण हमखास मिळतात. पहा ही एक पद्धत आहे की ऑप्शनल पेपर वाय इम्पॉर्टन्स, तर हे गुणाच्या दृष्टिकोनातून एवढं महत्व आहे त्याला. त्याच्यानंतर पुढे जर पाहिलात तर अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे याला, है ना. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही पाहिलात तर जसं तुम्हाला आता सांगितलं की गुणाच्या दृष्टिकोनातून अभ्यासक्रम आणि प्रश्नपत्रिका बी अभ्यासाच्या दृष्टिकोनातून महत्वाची असते, कारण अभ्यास करणार कसा ते तेवढ्यावरच कळतं ना की प्रश्नपत्रिका काय आहे आणि अभ्यासक्रम काय आहे त्याच्यामध्ये. आणि थोडक्यात जर विचार केला तर अभ्यास कधी करतो आपण, जेव्हा आपल्याला कळतं की नेमकं काय करायचे. तर ऑप्शनल पेपर इथंच म्हणजे आपल्या बाजून आहे, कारण तो स्थिर आहे, अधिकतम भाग त्याच्यामध्ये स्थिर पाहायला भेटतो. म्हणजे स्टॅटिक, जसं तुम्हाला मागं म्हटलं, त्याच्यामुळे अभ्यास काय करावा हे बी समजतं. आणि जसं तुम्हाला मागील बी ह्याच्यामध्ये सांगितलं की विचाराची मर्यादा येते, त्यामुळे अभ्यास सहज करता येतो. तर हे म्हणजे बऱ्याच वेळा हा प्रश्न निर्माण होतो, पहा म्हणजे गुण मिळतील का नाही. तर तुम्हाला मागील पॉईंट सांगितले, अभ्यास कसा करावा, तर हे पॉईंट तुम्हाला सांगत आहे की अभ्यास करता येतो ऑप्शनल पेपरमध्ये. तर ऑप्शनल पेपरचंच महत्व आहे की जर तुम्ही असा विषय निवडलात की ज्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं काही कळायला लागलं की स्थिर आहे, विचाराची मर्यादा आहे, तर अभ्यास करता येतो. विशेषतः तुम्ही जर पाहिला तर विद्यापीठासारखा काही मोठा असा काही अभ्यास नसतो, आणि बरेच काही गोष्टी ज्या आहे तुम्हाला पाहिजे असतात, सपोज की स्रोत पाहिजे काय, तर ते मिळतं, आहे ना. तुम्ही जर हुडकलं तर मिळतं त्याच्यामध्ये, असं नाही की मिळत नाही. बऱ्याच वेळा हा एक मुद्दा मांडला जातो की मिळत नाही, फक्त थोडंसं म्हणजे सर्च करावं लागतं. आणि विशेष काय, अभ्यास करताना तुम्हाला काही यांनी PhD किंवा MPhil करायला सांगितलं नाही, कारण त्यांनी स्वतः सांगितले ना की BA आणि MA मधला अभ्यासक्रम आहे, आणि MA झाल्यानंतर MPhil आणि PhD असतं. म्हणजे तुम्हाला तेवढं काही खोल जायचं नाही. थोडक्यात काय की जेवढं गरजेचं आहे, जेवढं आवश्यक आहे, जे विषयाच्या नुसार तुमची समज आहे, अशा प्रकारे अभ्यास करायचा आहे. आणि विशेष काय, तर हा स्वतः करण्याजोगा असतो, है ना, स्वतः करण्याजोगा असतो, म्हणून याला महत्व आहे. पहा हे अभ्यासाच्या दृष्टिकोनातून एवढ्या महत्व ठरतं या ऑप्शनल पेपरला. तर हे पॉईंट्स आहेत ते तुम्ही लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे, पहा पुढचा मुद्दा आहे वैयक्तिकदृष्ट्या, है ना. आपण स्पर्धेच्या, गुणाच्या, अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं. आता वैयक्तिकदृष्ट्या हा जो काय पेपर आहे, कोणता ऑप्शनल पेपर, तो कसा महत्वाचा आहे. पहिला सुरू तर आपण म्हणतो, पहा आवड हा एक महत्वाचा आहे, कारण बरेच सब्जेक्ट असे असतात की तुम्हाला करायचे नसले तरी बी करावं लागतात. परंतु ऑप्शनल पेपर असा एक आहे की त्याचं महत्व ते जातं की त्याच्यामध्ये तुम्ही आवडीचा निवडू शकता. तर पहिली गोष्ट की तुमची आवड आहे त्याच्यामध्ये, की काही असं नाराजगी बेराजगी करायची गरज नाही, है ना. हे एक महत्व आहे की तुमच्या आवडीचा निवडू शकता. दुसरं म्हणजे एवढी मोठी स्पर्धा आहे ना, फार म्हणजे
खूप वेळ चालते, त्याला खूप अभ्यास करावा लागतो, बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये किचकटपणा तोचपणा पाहायला मिळतो, बरंच असं काहीतरी होतं अभ्यास करताना. अभ्यास करण्याची दशा असते तशी की अभ्यास करून खूप थकतात, असं होतं बरं का, असं नाही की ते थकत नाही, थकतात त्याच्यामध्ये, कारण बार बार तेच वाचलेलं असतं. तर तशा वेळेमध्ये किंवा म्हणजे इनिशियल स्वतः सुरुवात असताना सुद्धा किंवा एक थोडासा वेगळा भाग म्हणून थोडंसं टेन्शन फ्री राहण्यासाठी एक स्पर्धेमध्ये म्हणजे आनंदीपणानं भाग घेण्यासाठी एक विरंगुळा म्हणून सुद्धा तुम्ही या ऑप्शनल पेपरचं महत्त्व समजू शकता. पहा विरंगुळा, कारण निवड केली आहे तुम्ही, स्वतंत्र आहे, तुम्हाला माहिती आहे की कसं घ्यायचे, तर विरंगुळा म्हणून सुद्धा एक तुम्ही त्याच्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतर विषयावरली पकड आहे ना, तर हा एक महत्त्वाचा भाग आहे. कधी कधी काय असतं की काही मुलांना बऱ्याच गोष्टी माहीत असतात, जसं की कला फील्ड असेल किंवा आर्ट्स कॉमर्स असेल, तर त्यांच्या बऱ्याच विषयामध्ये त्यांची संकल्पना किंवा या साऱ्या गोष्टी माहीत असतात. त्याच्यामुळे काय होते, विषयावर पकड निर्माण होते. आणि जर ऑप्शनल पेपर असा असेल की त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी माहीत असेल, तर तुम्ही उजवे झालात ना, म्हणजे तुम्ही अपर हँडमध्ये गेलात. तर हे एक महत्त्व ठरतं की जेव्हा तुम्ही निवडताना त्याच्यावर काही गोष्टी माहीत आहेत, तो स्पर्धेमध्ये विरंगुळाचं काम करतो, तुमच्या आवडीचा भाग आहे. त्याच्यानंतर कधी कधी काय होतं पहा, की सपोज की MPSC झाली, UPSC बी झाली, बरेच झाले अटेम्प्ट झाले, म्हणजे काही आता फ्युचर दिसत नाही, तर ऑप्शनल पेपर तुम्हाला एक म्हणजे एक वेगळी मार्क घेऊन जाऊ शकतो. सपोज की तुम्ही एखाद्या ह्याच्यामध्ये पदवी करायची राहिली किंवा पदवी केली असेल किंवा एकामध्ये केली दुसऱ्यामध्ये करायची इंटरेस्ट आहे, परंतु UPSC केली MPSC केली, आता काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. तर फ्युचर तर पाहिजे ना, नोकरी तर पाहिजे. तर जेव्हा तुम्ही चांगल्या प्रकारे ऑप्शनल पेपर करताना, तुम्ही MA ला जा किंवा MCOM करा, काही करा त्याच्यामध्ये, तर हा जो पेपर आहे ना तुम्हाला खूप सोपा जातो पुन्हा डिग्री घेण्यासाठी किंवा पुढचं शिक्षण घेण्यासाठी. आता हे कधीसाठी असतं ना, की आता काय माझं म्हणजे मी खूप प्रयत्न केला परंतु नाही झालं काहीतरी, आता काय करणार, तर मग याच्यावर डिग्री घेऊन पुढं काहीतरी प्रोफेसर बनू शकता किंवा आहे ना काही कोचिंग बिचिंग करू शकता. तर हे एक विशेष आहे, कारण याच्यामध्ये तुम्हाला पारंगतता निर्माण होते किंवा बऱ्याच गोष्टी समजतात, ज्याच्यामुळे इतरांना तुम्ही सांगू शकता, एक व्यवसाय म्हणून बी तुम्ही पाहू शकता. तर ही बी गोष्ट आहे, म्हणजे हे बऱ्याच वेळा माहीत नसतं परंतु असं बी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर इतर बी गोष्ट आहे ज्या वैकल्पिक विषयामुळे महत्त्व असतं पहा. तर हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तशानुसार तुम्हाला तर निवडायचं आहे ना. म्हणजे विशेष काय तर निवड महत्वाची आहे याच्यामध्ये. तर तसं जर केलं तर मग बऱ्याच गोष्टी तुम्हाला ऑप्शनल पेपर म्हणून मिळतात असं बी आपल्याला म्हणता येतं. तर हा एक बाब आहे याच्यामध्ये. तर आता आपण सगळं पाहिलं की वैकल्पिक विषय काय आहे, कशा प्रकारे ते निवडू शकता नाही, त्याचं महत्त्व काय, असं आपण त्याच्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. आता याच्यानंतर आपण पाहूया की मग हा विषय निवडायचा कसा आहे ना, म्हणजे निवडायचा कसा. मोस्टली सांगितलं की महत्त्व आहे, असं तसं आहे. बऱ्याच वेळा बरेच लोक काही ॲडवाईस देतात, मी बी जसं देत आहे तसं ते बी देतात ना. त्याच्यामुळं विषय निवडायचा कसा है ना, म्हणजे तुम्ही सांगितलं तर महत्त्व सांगितलाच, दृष्टिकोन सांगितलात की स्पर्धेच्या दृष्टिकोनातून, गुणाच्या दृष्टिकोनातून, अभ्यासाच्या वैयक्तिक दृष्टिकोनातून असं वैकल्पिक विषयाचं महत्त्व आहे असं तुम्ही समजावून सांगितलात, परंतु निवडायचा कसा. बऱ्याच वेळा सांगितला जातो की पदवीचा विषय निवडा, बऱ्याच सांगता की जी आवड आहे तसं निवडा. तर आपण दोन्ही बाजू पाहूया की कसं निवडायचं. तर पहिली म्हणजे विषय निवडताना 2 गोष्टी आहेत, एक पदवीचा विषय निवडायचा का वैयक्तिक विषय निवडायचा. आता हे दोन्ही गोष्टी निवडताना एक येते की आवड हा शब्द येतो, तर तो बी पाहूया, म्हणजे तुम्हाला सगळ्याच गोष्टी समजतील की निवडताना काय काय गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. तर मग करूया मग सुरुवात. पहा, तर पहिला आहे पहा, पदवीचा विषय निवडताना काय करायचं नेमकं. सपोज की तुम्हाला जर वाटत असेल की पदवीचा विषय निवडायचा आहे, मग काही गोष्टी महत्त्वाच्या असल्या पाहिजे त्याच्यामध्ये, ज्याच्यामुळं ते पुढे तुम्हाला मदतगार साबित होईल किंवा असं म्हणा की त्याची खूप मदत होईल तुमच्यामध्ये. तर पदवीच्या विषयाबद्दल पहिल्या सुरू बोलूया, त्याच्यानंतर वैयक्तिक बाब जेव्हा आपण निवडतो त्याच्याविषयी बोलूया. तर पहिला एक दृष्टिकोन आहे की पदवीचा विषय ज्यांना वाटतो की निवडावा, तर त्यांनी पहा की जो विषय तुम्ही निवडणार आहे त्याच्यामध्ये आवड आहे का हा पहा. आता आवड कशी ओळखावी हा पुन्हा आपण शेवटी पाहूया, परंतु किंवा याच्यानंतर पाहूया की आवडी कशा ओळखायच्या असतात. कारण तो बी असतो की बऱ्याच लोकांना प्रश्न, माझी आवड काय नेमकं, मला हे बी आवडतं ते बी आवडतं, असं बरेच वेळ होतं ना. तर तो बी कन्फ्युजनचा भाग आहे की आवड कशी तर तो बी पाहूया आपण, म्हणजे जस्ट तुम्हाला मदत, म्हणजे असंच असेल नाही परंतु एक मार्ग दाखवण्यासाठी. तर पहिल्या सुरू जर तुम्ही पदवीचा विषय निवडत असाल तर कधी कधी आवड नसताना बी आपण आर्टला जातो, कॉमर्सला जातो किंवा एखादा सब्जेक्ट घेतलं, परंतु तो सब्जेक्ट जर तुम्ही पुन्हा UPSC MPSC मध्ये घेत असाल तर ते अडचणीचा होऊ नये म्हणून हा पहिला प्रश्न आहे की खरंच त्या सब्जेक्ट बद्दल किंवा ज्या पदवीमध्ये तुम्ही घेतला त्याची आवड होती का, है ना. त्याच्यानंतर त्याचा अभ्यासक्रम कसा होता,
है ना, त्याचा अभ्यासक्रम कसा होता, तुम्हाला जमला का, असं बऱ्याच गोष्टी तुम्ही करू शकता. आणि त्याच्यानंतर मग एमपीसीचा अभ्यासक्रम कसा आहे किंवा यूपीसीचा अभ्यासक्रम कसा आहे हे बी तुम्हाला ध्यानात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका पाहायच्या आहेत, है ना. हे निवडताना, पदवीचा विषय निवडताना सगळ्या गोष्टी पाहिजेत की अभ्यासक्रम कसा आहे त्याचा, तुम्हाला जमतो का, है ना, किंवा यूपीसी एमपीसीचा अभ्यासक्रम कसा आहे. आता मोस्टली आपण एमपीसी बद्दल म्हणजे आता सगळं तर एमपीसीच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन आहे, परंतु यूपीसीला बी हे म्हणजे उपयोगाचं आहे. तर प्रश्नपत्रिका तर सध्या नाहीत, आहे ना. तुमचा मुद्दा असेल की सर प्रश्नपत्रिका तर नाहीत, कारण पुढच्या वर्षीपासून तो सुरू होणार आहे. टेन्शन घ्यायची काय गरज आहे त्याच्यामध्ये, की प्रश्नपत्रिका यूपीसीच्या पहा ना, कारण त्यांनी यूपीसी सारखं म्हटलं तर जाईल एका वर्षी थोडंफार यूपीसी सारखं, तसं म्हणून पाहता तर येईल की त्यांची डेप्थ काय, खोली काय, किंवा इतर एक्झाम बी असतात जे मेडिकल किंवा याच्यामध्ये बरेच एक्झाम चालतात, तर तिथं बी विचारण्याची पद्धत कशी असते, त्याच्यानुसार तर्क लावण्याचा प्रयत्न करा की जी मी पदवी घेतली आहे त्याचा अभ्यास या स्पर्धेच्या दृष्टिकोनातून करता येतो का, तर हा पहा. आणि पुन्हा एकदा पहा की जो तुमचा पदवीचा विषय आहे तो टेक्निकल आहे का नॉन टेक्निकल आहे, है ना. टेक्निकल नॉन टेक्निकल बी खूप महत्त्वाचा आहे पहा. कधी कधी हा खूप किचकटपणा जातो याच्यामध्ये. आता टेक्निकल नॉन टेक्निकलचे दोन अर्थ होतात, एक विज्ञानाच्या दृष्टीनं आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून. टेक्निकल म्हणजे वैज्ञानिक म्हणजे जसं काही मेडिकल आहे, है ना, किंवा इंजिनिअरिंग साईड आहे, ते वैज्ञानिक दृष्टिकोन झाला. तर तो तुमचा भाग आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये आवड आहे का, त्याच्यातल्या संकल्पनावर तुमची समज आहे का, किंवा असं म्हणा किंवा ते समजतात का, किंवा असं बी कधी कधी वाटतं की मला माहीत नव्हत्या परंतु मी घेऊ शकतो अशी शक्यता आहे का, हे बी पहा. कारण तसं शक्यता वाटत असेल तरच घ्यायची ना, उगाच कशाला घ्यायचं की मला माहीत आहे म्हणून, है ना. तर तो भाग महत्त्वाचा आहे. आणि टेक्निकलचा दुसरा एक अर्थ होता पहा वैज्ञानिक भाग, म्हणजे वैज्ञानिक दृष्टी म्हणजे शास्त्रशुद्ध भाषा असं आपण म्हणतो. शास्त्रीय म्हणजे कसं की जसं की सपोज की आपण आता मराठी लिटरेचर घेत आहेत, है ना, म्हणजे मी शिकवतो त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये कसं असतं काही शब्दाचं महत्त्व असतं, तर त्या शब्दाला टेक्निकल असं म्हटलं जातं. तर तो शास्त्रशुद्धपणा बी जमतो का तो पाहिजे, कारण तुमच्या ज्या विषयामध्ये जर असेल तसं की पूर्णपणे टेक्निकलच लिहावं लागतं तर थोडंसं अवघड पडतं ना. तर ती बी गोष्ट तुम्हाला पाहिजे की विज्ञानाच्या दृष्टीनं आणि वैज्ञानिक दृष्टीनं, मी काय म्हटलं पहा विज्ञानाच्या आणि वैज्ञानिक दृष्टीकोनातून. कारण पदवीचा आणि पुन्हा आपण जेव्हा यूपीसी किंवा एमपीसी मध्ये लिहितो तेव्हा त्याच्यामध्ये अडचण येऊ नये. कधी कधी इंजिनिअरिंगची मुलं असतात परंतु त्यांना मॅथ जमत नाही, किंवा काही सिव्हिल किंवा मेकॅनिकल आहेत त्यांना ते पुन्हा जमत नाही, तर त्यांनी तसा प्रयत्न करावा की मला जमते का, विचार करावा की संकल्पना पुन्हा समजतील का, आहे ना. तर हे गोष्टी आहेत. बाकीचे BA आर्ट्स किंवा कॉमर्स यांना काही अवघड नाही त्याच्यामध्ये टेक्निकल नॉन टेक्निकलचा विषय, परंतु ते भाषाच्या दृष्टीने विचार करा. कधी कधी आंतरराष्ट्रीय किंवा असं बरेच काहीतरी सब्जेक्ट असतात त्याच्यामध्ये, तिथं बी भाषा कशी लागते ते बी विचार करा थोडक्यात. तर हे मुद्दे पदविषयी काही झाले. त्याच्यानंतर पहा अभ्यासक्रमाची खोली पहा. तुमचा ह्याचा अभ्यासक्रम म्हणजे तुमच्या डिग्रीचा अभ्यासक्रम आणि यूपीसीच्या अभ्यासक्रमामध्ये काही म्हणजे खोली आहे का. कधी कधी काय असतं विद्यापीठाचा अभ्यास सरळ सरळ असतो, म्हणजे खूप जास्त खोली नसते. तुम्ही म्हणसाल की कसं शक्य आहे, तर तुम्ही इंजिनिअरिंगच्या मुलांना विचारा, ते काय म्हणतात की वन नाईट शो असतो. वन नाईट शो म्हणजे काय, उद्या परीक्षा असली की आजची रात्र जागली की उद्याचा पेपर निघतो, असं त्यांची हे असते. आणि बाकीचं बी तसंच असतं बरं का, म्हणजे असं नाही की फक्त इंजिनिअरिंगमध्ये हे खूप फेमस असते की वन नाईट काढलं की ते होऊन जातं. तसं आहे म्हणजे ते सहजासहजी अभ्यासक्रम होऊन जातो त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळं ते आणि असं कम्पॅरिझन करू नका की म्हणजे जसं आता आपण विद्यापीठाला केलं तसंच इथं होईल, असं नाही होणार त्याच्यामुळं. तर खोली समजून घ्या त्या अभ्यासाची की डेप्थ किती आहे त्याची. त्याच्यानंतर पहा की तुमचा अनुभव कसा होता, म्हणजे पदवी घेत असताना विशेषतः परीक्षेच्या दृष्टीनं, गुणाच्या दृष्टीनं. तुम्ही एखादा सब्जेक्ट करताना तुम्हाला परीक्षा द्यायला आवडायचं का, किंवा तुम्ही एखादा सब्जेक्ट तुम्हाला किचकट वाटला का, त्याच्यात गुण किती मिळाले आहे ना, त्यासाठी तुम्ही किती संघर्ष केला होता का, सहज मिळाले, या गोष्टी खूप मायनर म्हणजे असं म्हणा की खूप महत्त्वाच्या ठरतात. कारण तो निवड करायची ना आपल्याला. कारण ते जर आपण कधी कधी विषय जसं की कुणाला जर आर्टला किंवा सायन्सला जायचं नसतं परंतु घरच्या पोटी गेलेलं असतात आणि मग तिथं सब्जेक्टच निघत नाहीत, खूप पार प्रयत्न करून काढावे लागतात. आता हीच चूक पुन्हा नाही करायची ना तसं. त्याच्यामुळे तुमचा अनुभव काय होता त्या पदवी घेत असताना, तुम्ही त्याच्यात अभ्यास केलात का, परीक्षा करताना किंवा परीक्षा घेताना तुम्हाला किती अभ्यास करावा लागला, सहज जमला का, या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. का विषय बॅक होते, विषय निघाले नाहीत, असावी काही इश्यू होता का. आता म्हणजे ह्याचा काही हे नाही, परंतु मोठीच परीक्षा देत असताना आपल्या सगळ्या बाजूने विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर पहा वैयक्तिक विचार बी पहा की जो तुम्ही सब्जेक्ट घेतला होता पदवीमध्ये तो स्वयंप्रेरित होता, पदवी घ्यायची म्हणून होता का, त्याच्यामधून काही नाविन्य करायचा होता. कारण असं जर स्वयंप्रेरित असेल तर तो खूप चांगला सब्जेक्ट बनू शकतो तुमच्या स्पर्धा परीक्षेमध्ये. जर तो जाणून बुजून असेल किंवा उगा आता काही नाही म्हणून घेतलेला असेल तर तो अवघड बनतो ना.
असं हे बरेच फॅक्टर आहेत, एकच फॅक्टर नाहीत, फक्त तुम्हाला एक मार्क दाखवतो याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे पहा, लेखनास वाव आहे का. जो पदवीचा विषय तुम्ही घेतला आहे त्याच्यामध्ये वाव आहे का, म्हणजे थोडं वाचून तुम्ही अधिक लिखाण करू शकता. बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की तुम्ही 20% जर अभ्यास चांगल्या प्रकारे केला तर तुम्ही 100% त्याचं उत्तर लिहिण्यापाशी कला आली पाहिजे. म्हणजे असं जमतं का. सपोज की एखादा टेक्निकल विषय घेतला तर तुम्ही 20% करून त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता का, किंवा असं गृहीत धरा ना फक्त की थोडंसं लेखनाला वाव आहे का. जो पदवीचा अभ्यासक्रम तुम्ही घेणार आहात है ना, म्हणजे त्याचा अभ्यास करणार आहात, त्याच्यामध्ये जसं की काही जणांना मॅथ खूप आवडतं, त्यांना काहीच अवघड वाटत नाही. खूप त्यांना वाटतं की एखादा कन्सेप्ट सांगितला का बाकीचे मी सोडू शकतो. काही जणांना मग मेकॅनिकल मेडिकलमध्ये बी खूप आवड असते की त्यांना काय वाटतं की या म्हणजे जे सायन्स म्हणजे दुसरे जे बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये मला इतकं काही रस नाही, परंतु याच्यामध्ये खूप रस आहे, असं बरेच असतात बरं का. आणि पैकीच्या पैकी बी मार्क घेणारे असतात. तसं म्हणतो की थोडंसं वाचल्यानंतर बरंच समजू शकतं त्यांना. म्हणजे पदवीचा जो काय अभ्यास झाला आहे त्यांचं थोडं बी वाचलं का पुन्हा आणखी रिव्हिजन होतं आणि मस्त ते पुढे जाऊ शकतात आणि त्यांचं स्कोरिंग बी होतं. तसं मी विचारतो की लेखनास वाव आहे का तुमच्या. आणि BA BCom वालेलं बी असं असतं की एखाद्या सब्जेक्टमध्ये थोडंसं पाहिलं की बरोबर ते पुढे जातात. तर तसं म्हणतो की जे तुम्ही पदवीमध्ये अभ्यास केला आहे त्याला लिखाणाला वाव होता का तुमच्या, तर तो भाग आहे. आणि त्याच्यानंतर शेवटी पहा की तुमच्या जो काही पदवीचा अभ्यास आहे तो निश्चित आहे अनिश्चित आहे. निश्चित म्हणजे काय की त्याच्यातला स्टॅटिक पोर्शन आहे का थोडासा बदलत जातो, काय त्याच्यामध्ये चेंजेस होतात का, किंवा विचारण्याच्या पद्धतीमध्ये बरेच बदल होतात. उदाहरणामध्ये मॅथचे प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये बरीच बदलावट होऊ शकते किंवा बदलतात. किंवा तुम्ही इंजिनिअरिंग फील्डमध्ये गेलात तर त्याच्यामध्ये जे प्रॉब्लेम असतात ना त्याच्यामध्ये बरंच म्हणजे नवीन प्रकारे प्रॉब्लेम करता येतात, क्रिएट करता येतात. त्याच्यामुळे तशी बी होऊ शकतं. तर तसं पाहिजे तुम्हाला की, किंवा कधी कधी काय असतं की सपोज की इंजिनिअरिंगची मुलं आहे, तुम्ही ते काय म्हणतात कसं बी विचारा मी सोडवतो असं बी म्हणतात ते, मग त्यांच्यासाठी वेगळी बाब आहे. परंतु काही लोकांना काय वाटतं की हे बार असं जर मी एवढंच करून गेले मला एवढंच आलं पाहिजे, तर ते तुमच्यासाठी पहा ते निश्चित आहे का अनिश्चित आहे है ना. तर हा एक बाब आहे. तर ही पदवीचा विषय होता. त्याच्यानंतर पहा पुढचा याच्यानंतर हा आहे की वैयक्तिक बाबी है ना. वैयक्तिक दृष्टिकोनातून कसं पाहता येते त्याला. म्हणजे कधी कधी आता निवडताना असं म्हटलं की पदवीचा निवडा, तर ते सगळे पहा की तुम्हाला ते जमतंय का पदवीचा विषय निवडताना. म्हणजे जो तुम्हाला ऑप्शनल पेपर निवडायचे त्याच्यावेळी पहा की ते सगळे पॉईंट आहेत का, त्याच्यामध्ये कुठं प्लस आहात कुठं मायनस आहात, सगळे जर चांगल्या गोष्टीने चालत असेल तर तुम्ही पदवीचा बी होऊ शकता. आता वैयक्तिकदृष्ट्या पहा की जर तुम्हाला वैयक्तिकदृष्ट्या विषय निवडायचा आहे तर पहिल्या सुरू महत्वाचं आहे की त्याच्यात आवड आहे का है ना. आवडीचा खूप विषय आहे पहा याच्यामध्ये, आवड आहे का हा खूप खूप महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा की जो तुम्ही घेणार आहात विषय निवडणार आहात त्याचा अभ्यासक्रम म्हणजे तुम्हाला ओळखीचा आहे का, का पेलतो का समजतो का, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या की ज्याच्यामुळे तुमच्यामध्ये तो भाव उत्पन्न व्हावा की घ्यावं मी है ना. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिका पहा जो तुम्ही निवडला विषय त्याच्याबद्दल. आता तुम्ही म्हणसाल की सर निवडायचं कसं किंवा कसं समजा आम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये, ती एक गोष्ट सांगेन. परंतु एवढं तर पहा अगोदर की जो तुम्ही घेणार आहात त्याची प्रश्नपत्रिका पहा, अभ्यासक्रम पहा है ना. त्याच्यानंतर पहा की हे सहज लिहिता येतं का है ना, लिहिता येतं का ते बी पहा. त्याच्यानंतर हे पहा की जे तुम्ही पाहिलं आहेत, जे बघितलं आहेत, जे आवड म्हणून ओळखलं आहे त्याच्याबद्दल गुणाबद्दल आशा आहे का. आशा म्हणजे कसं असतं एक मनामध्ये भाव निर्माण होतो पहा मी एवढं वाचले म्हणजे मला मार्क मिळतील है ना, मला मार्क मिळतात सहज, मला काही कुणाची गरज नाही असं की मार्क मिळतील का नाही, मिळतात असं वाटतं. तर त्याच्याबद्दल जो निवडणार आहे त्याच्याबद्दल अशी आशा निर्माण होते का ते पहा. त्याच्यानंतर तुलनात्मक विषय करा की सपोज की एखादाचा हिस्ट्री आहे भूगोल आहे तर दोघांमध्ये पहा की काय जास्त जमतं किंवा मराठी काय जास्त जमतं याच्यामध्ये, तर तुलनात्मक पहा त्याच्यामध्ये काय जास्त जमतं तुम्हाला. तर तो बी एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमाबद्दल स्रोत आहेत का, मार्गदर्शन आहे का, हा एक मुद्दा आहे जेव्हा तुम्ही एखादा विषय नवीन निवडता. कारण ते नवीन निवडल्यानंतर असं थोडंफार होतं की मार्गदर्शन पाहिजे हे पाहिजे, तर ते बी चेक करा की आहे का नाही. म्हणजे असं असावंच गरज नाही की त्याचं मार्गदर्शनच असलं पाहिजे आणि केलंच पाहिजे त्याच्यामध्ये. परंतु थोडक्यात कधी कधी सराव परीक्षा किंवा लेखनासाठी ते मदत करतं. परंतु तुम्ही स्वतः बी करू शकता. कारण जेव्हा एखादा विषय निवडताना सपोज की अभ्यासक्रम किंवा स्त्रोत किंवा वगैरे काही जर कमी असेल तरी बी तुमच्या मनामध्ये जर येत असेल भावना की मी स्वतः बी करू शकतो, तर तो उत्तम सब्जेक्ट आहे म्हणा ऑप्शनल पेपरमध्ये है ना. स्वतः करू शकतो असं म्हटल्यानंतर काय म्हणजे कुठली गोष्ट अवघड पडू शकतो, कुठलीच नाही है ना. आणि पुढचा एक पॉईंट पहा की जो तुम्ही निवडणार आहात है ना, तो दडपण निवडता का किंवा दुसरं कोणी सांगतंय किंवा दुसऱ्याचा अनुभव आहे म्हणून निवडता का, तो बी पहा. मनाला विचारा की मी जे निवडलाय तर त्याच्यावर कोणाचा तर प्रभाव तर नाही ना. म्हणजे बऱ्याच वेळा आपले मित्र सांगतात की हा घ्यायला पाहिजे हा घ्यायला पाहिजे, आणि तुम्ही काय करता विचार करून करून तो मित्र जो म्हणत होता तिथंच जाऊन टपकता.
मग तसं विचार करा त्यावेळेला की असं झालंयच का आपल्याबद्दल की कुणी सांगितलं त्याचा प्रभाव इतका झाला की आपण तोच निवडलाय है ना. तर तो भाग आहे. कधी कधी असं होतं की तुम्हाला खूप म्हणजे फॅनशिप असते की माझा खूप आवडीचा विषय, लय लय आवडीचा असं. आता इतका बी आवडीचा विषय असला का तो बी घात करतो कधी कधी है ना. असं बी नका करू की होतं असं कधी कधी. म्हणजे निवड नका असं नाही म्हणत, परंतु ते बी पहा की काय त्याच्याबद्दल ओव्हर कॉन्फिडन्स बी नसावा. म्हणजे काय की असा वैयक्तिक विषय जो निवडणार आहे, जो सगळं हेतू पर्पज करतो की एक विरंगुळा निर्माण करतो, आवड आहे त्याच्यामध्ये, मार्क बी देतो, असं जर असेल तर तुम्ही तो निवडला पाहिजे. पहा म्हणजे हेतू काय आहे तो निवडायचा, कुणाच्या दडपणामुळं, कुणाच्या अनुभवामुळं, दुसरं सांगतंय म्हणून काय, एक सगळ्या प्रकारे त्याच्यामध्ये तुमचा हेतू साध्य होतो, तो उद्दिष्ट पूर्ण होतं म्हणून तुम्ही निवडता. तर ते पहा. आणि हा निवडल्यानंतर इतर विषयाबद्दल तुमच्या मनाबद्दल कोणतीच म्हणजे आशंका येत नाही की याच्यापेक्षा दुसरा घेतला असता तर चांगलं झालं असतं, दुसरा अभ्यास केला असता तर चांगलं झालं असतं. असं जर होत असेल तर मग अवघड आहे ना. त्याच्यामुळे मी म्हटलं पहा की जो विषय तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये शेवटी घेतल्यानंतर, पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर विश्वास निर्माण होतो का, है ना. की आता मी घेतलाय, याच्यापेक्षा दुसरा विषय मला नाही आवडणार कारण मी खूप चाचणी केली किंवा बरंच काही पाहिलं की हाच मला विषय विश्वास देऊ शकतो किंवा मला विश्वास आलेला आहे, असं हो. नाहीतर असं होऊ नये की आज निवडलं आहे आणि उद्या वाटतं की दुसरा निवडावा, मग त्या निवडीला काय महत्त्व आहे का, बिलकुल महत्त्व नाही फार. तर तोच भाग इथे त्यांनी मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की निवड महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर पुढे पहा की हा तर झाला की आता तुम्ही निवडायचा भाग तुम्ही निवडू शकता की कसं निवडायचं याच्यामध्ये किंवा कसं काय करायचं. तर थोडक्यामध्ये पहा की जर कधी कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही काय करू शकता. पहा की मोस्टली जर तुम्ही पाहिलात तर असं रखाने करून एक दोन विषय सब्जेक्ट घेऊन मराठी इंजिनिअरिंग असं तसं करून ते करू शकता, है ना. तसं बी करू शकता. तर ते तुमच्या पद्धतीनुसार करायचं की पदवीचा घ्यायचा आहे का हा विकलला घ्यायचा विषय. तर तो एक म्हणजे वैयक्तिक निवडायचा. ते सगळे पॉईंट कन्सिडर करा. वाटलंच तर बार बार हा जो व्हिडिओ आहे तो बार बार रिवाईज करून पहा. थोडा मोठा होत असेल परंतु पहा सगळी माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळते. त्याच्यामुळं सगळं शांत चित्ताने हा पहा. त्याच्यानंतर पहा की बऱ्याच वेळा हा प्रश्न निर्माण होतो की आवड कशी ओळखायची, है ना. म्हणजे हा एक मुद्दाच असतो की बऱ्याच वेळा वैकल्पिक निवडताना तुमची आवड बघा, आवडीचे विषय निवडा असं बरंच म्हटलं जातं. तर नेमका आवड कशी ओळखायची हा एक मुद्दा आहे पहा, है ना. आवड कशी ओळखायची, है ना. आवड कशी ओळखायची तर बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना माहीत बी असतं की आवड काय आहे त्याची, परंतु ज्यांना माहीत नाही, जिने म्हणजे असं आहे थोडंफार कन्फ्युजन आहे त्यांच्यासाठी पहा. एखादा जेव्हा विषय तुमच्या आवडीचा आहे असं म्हणताना, आता आपण विषयाबद्दल बोलतो ना, तर त्याच्याबद्दल सहज भाव म्हणजे जसं हसू येतं, जसं की एखादा पदार्थ पाहिल्यानंतर आवडीचा पाहिला की हसू कसं येतं, आनंद वाटतो ना, म्हणजे मजा खूप वाटते. तसा तो सब्जेक्ट जर पाहिल्यावर किंवा तो बघितल्यावर तुम्हाला जर तसं मनामध्ये सहज भाव निर्माण होत असेल तर तो एक पॉईंट आहे समजा की तुमच्या आवडीचा विषय असू शकतो. जसं की आवडीचं खाणं पिणं गेम खेळणं बरंच असतं ना, तसं पाहिल्यानंतर किंवा त्याच्यात थोडासा भाग आपल्यासारखा वाटतो, असं वाटतं की थोडंसं हसू येतं पहा, की आनंद वाटतो. तर तो पहा तो तुमच्यामध्ये तो म्हणजे येतो का ती भावना किंवा तसा पॉईंट. त्याच्यानंतर मानसिक दडपण येतं का येत नाही हे बी पहा. म्हणजे तो विषय पाहिल्यानंतर जर किंवा तो सपोज की एखाद्याचा मराठीचा विषय आहे ना, मराठी म्हटलं की जमतं आपल्याला, माहीत आहे ते, है ना. म्हणजे हसू येतं मनामध्ये, दडपण येत नाही, मानसिक दडपण बिलकुल येत नाही. करणार अशी इच्छा असते, आपण करू शकतो अशी बी त्याच्यामध्ये म्हणजे पूर्णपणे एक विश्वास असतो. तर तसं होतंय का त्याच्याबद्दल. त्याच्यानंतर जो विषय तुमच्या आवडीचा आहे, तुम्ही म्हणत आहात त्याच्यामध्ये, तर त्या विषयाबद्दल विचार प्रकट करता येतात का, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे पहा. विचार प्रकट करता येणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये. तर हे बी पहा की जो विषय तुम्ही पाहणार आहात त्याच्यामध्ये विचार प्रकट करता येते का, कुठलाही मुद्दा सांगता येतो का, एखादी गोष्ट दिल्यानंतर त्याच्याविषयी मत मांडता येतं का त्या विषयाबद्दल, तर हे बी पहा. त्याच्यानंतर वेळ मिळाला, सपोज की तुम्हाला काही गोष्टी केलात, एखादं काम केलात आणि फावला मिळाला म्हणा किंवा मोकळा वेळ मिळाला, तर त्यावेळी तुम्ही काय करता. तर तो आवडीचाच विषय असेल ना, तर तो फावल्या वेळामध्ये कोणता विषय असतो, ज्याच्यामध्ये काही जणांना पुस्तक वाचायचा नाद असतो, काही जणाला वेगवेगळे असतात त्याच्यामध्ये. तर तो विषयाबद्दल पहा की असा कोणता विषय आहे की तो मी त्या फावल्या वेळामध्ये करतो, है ना. मला कोणाला सांगायची गरज नाही, मी स्वतः करतो तो. तर तो बी पहा, मग तो बी तुमच्या आवडीचा विषय असू शकतो. त्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता, तो विषय कधीही वाचू शकता. त्याला सकाळ दुपार संध्याकाळ मला झोप येते असं काही म्हणण्याची गरज नाही. तो घेतलं की ऑटोमॅटिक उत्साह निर्माण होतो, आनंद निर्माण होतो, म्हणजे त्याला कधीही वाचू शकता. जसं बऱ्याच वेळा तुम्ही मॅथ जर करायला लागला तर झोप येते, आहे ना. कुणाला वाटतं असं, किंवा कुणाला काय काय वाटतं की मराठी विषय वाचू लागलं की मला झोप येते. तर असं होऊ नये तो विषय निवडताना. तर मला म्हणायचं काय की कधीही वाचावा असा तो विषय असावा तुमच्यामध्ये.
त्याच्यानंतर त्या विषयासाठी कधीही वेळ काढू शकता, है ना, काढतो तुम्ही, असं जर विषय असेल तर तो विषय मस्त आहे पहा. त्याच्यानंतर पहा की जो काही विषय तुमच्या आवडीचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा, समजून घेण्याचा प्रयत्न करता, तर हा एक बी मुद्दा महत्त्वाचा आहे की ज्याच्यामधून तुम्ही शिकणे किंवा समजणे ही सहज गोष्टी करू शकता. त्याच्यानंतर पहा की हा जो काही विषय आहे जो तुम्ही आवडीचा म्हणत आहात तर तो एकटेपणा कमी करतो, है ना. फावल्या वेळामध्ये म्हणा किंवा कुणी जर नसेल किंवा बऱ्याच गोष्टी घडतात तर त्या वेळामध्ये एक मित्र म्हणा किंवा सखा म्हणून काम करतो, आनंदाचं क्षण देतो, तर तो एकटेपणा कमी करणारा विषय आवडीचा विषय आहे म्हणावा. त्याच्यानंतर त्या विषयामध्ये नाविन्यपणानं काम करता येतं, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत असतात. जसं की एखादा चित्रकार आहे, त्याला चित्र कसे काढायचे बऱ्याच गोष्टी माहीत असतात, परंतु तो नवीन नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करतो. जसं की एखादा लेखक आहे तर नवीन नवीन कविता लिहिण्याचा प्रयत्न करतो. जसं की एखादा विषय पुस्तक आवडतात, त्याला काय वाटतं आता दुसरं आणखी पुस्तक वाचून बघावं, त्या पुस्तकामध्ये या त्याने दृष्टी मांडल्या तर याच्यापेक्षा ही दृष्टी असू शकते, म्हणजे त्याची विचार करण्याची पद्धत बदलते, नाविन्य करण्याचं सवय निर्माण होते. तर असा जर विषय असेल तर तो विषय तुमच्या आवडीचा आहे म्हणून समजायचं, आहे ना. म्हणजे आवड कशी निर्माण होते किंवा आवडचा विषय कसा असतो की ज्याला तुम्ही स्वतःहून जाता त्याच्याकडे, त्याला यायची गरज लागत नाही, म्हणजे स्वतःहून जाता, तर म्हणजे त्याचं काही आपल्यावर हे नसतं की बंधन बिंधन नसतं, तो स्वतःहून केलेला भाग आहे, तर त्या विषयाला आवडीचा विषय म्हणावा. तर किंवा ते तुमचं काय आनंद बिनंद म्हणू शकता याच्यामध्ये. तर विषय निवडताना या गोष्टी म्हणजे ध्यानात घ्या की खरंच या बाबी आहेत का त्या विषयामध्ये, जो सहज माझ्यामध्ये आवडीचा भाग म्हणून म्हणजे समजू शकतो. तर हे सगळे पॉईंट कन्सिडर करा. ओके. जर तुम्हाला वाटत नसेल की आधी कन्फ्युजन होत असेल की हा विषय आवडीचा आहे का हा विषय आवडीचा, तर तुम्ही असं रकाना करू शकता किंवा मराठी इंजिनिअरिंग ह्याच्यामध्ये भाव निर्माण होतो का, मानसिक भाव निर्माण होतो का, ह्याच्यामध्ये होत नाही का, असं तुम्ही रकाने करून तुम्ही करू शकता की माझ्यामध्ये आवड कशामध्ये आहे, कुठल्या सब्जेक्टमध्ये आहे. किंवा तो विषय निवडताना सुद्धा म्हणजे ऑप्शनल पेपर निवडताना सुद्धा पहा की काय काय जमतं याच्यामध्ये, कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत त्या फॅक्टर जमतात, कुठल्या कुठल्या जमत नाही, त्याच्यानुसार मग निवडू शकता. हे तुमची नाविन्य मेथड वापरा. पहा मी जेवढं सांगतो ना ते खूप कमी आहे ना, याला म्हणजे जस्ट तुम्हाला मार्क दाखवण्यासाठी खूप कमी आहे. तुमच्यानुसार जर निवडला तर ते तुम्हाला खूप फायदेशीर ठरतं. फक्त तुम्हाला मार्क दाखवण्याचा मी प्रयत्न करत आहेत. हा तर व्हिडिओ खूप लांब झाला, मोठा झाला, तरी पण सगळ्या गोष्टी समजून सांगण्यासाठी वेळ लागतो, तरी पण मी खूप कमी सांगितल्यात असं मला वाटतं. तरी पण प्रयत्न केला, जेवढं काही सांगण्यात जेवढं काही जमतं, जेवढं काही अनुभव आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्यापासून पोहोचण्याचा प्रयत्न केला. विशेषतः MPSCचे विद्यार्थी म्हटलं का थोडंसं त्यांना समजून सांगणं खूप महत्त्वाचं ठरतं, कारण ते आता नवीन आहेत ना. म्हणजे असं नाही की त्यांच्यामध्ये काही कमी आहे, असं बिलकुल नाही. ते आता नवीन आहेत, फक्त त्यांना थोडंसं मार्गदर्शनाची गरज आहे ना. मग एकदा झालं की ते पुढे जाऊ शकतात स्वतः. तर पहा हा सगळा भाग होता की ऑप्शनल पेपरचं महत्त्व, आहे ना. तो पहिल्या सुरू आपण पाहिलं की ऑप्शनल पेपर म्हणजे काय, ऑप्शनल पेपरचं महत्त्व, त्याचं निवडायचं कसं आणि आवड कशी ओळखायची, हे सगळे मुद्दे आपण चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ होता पहा. ह्याच्यात नंतर तुमच्याकडे काही जर शंका कुशंका असतील तर तुम्ही ईमेल करू शकता, है ना. किंवा एक टेलिग्राम चॅनल आहे पहा अनोखी लाईक म्हणून, त्याच्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता. किंवा आपलं यूट्यूब चॅनल आता जे तुम्ही पाहत आहे ते यूट्यूबच चॅनल आहे, तर ते बी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर म्हणजे पुढच्या अडचणीसाठी किंवा तुम्ही बोलू बी शकता. तर इथंच थांबूया आपण, है ना. बाकीची गोष्ट काय पुन्हा आणखी कुठला जर व्हिडिओ चांगला वाटला तर त्याच्यावर बी करूया. तर तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.